बातमी ब्रेक नंतर आपल्यापर्यंत येते। भाजपचे आमदार तारा सिंग यांना शिवसैनिकांनी घेराव घातलेला आहे। मतदान केंद्रात घुसून भाजपला मतदान करण्याचं आवाहन करत असल्याचा शिवसैनिकांनी तारा सिंग यांच्यावर आरोप केला आहे। मुलुंडच्या गव्हाणपाडा विभागातल्या मतदान केंद्रावर हा सगळा प्रकार घडल्याचं समजतं आहे। शिवसैनिकांनी तारा सिंग यांच्या विरोधात घोषणाबाजी देखील केलेली आहे। ब्रेकिंग बातमी आताची आपण पाहतोय। भाजपचे आमदार तारा सिंग यांना शिवसैनिकांनी घेराव घातलाय। अधिक माहिती या संदर्भातली जाणून घेऊया। रिपोर्टर प्रशांत बढे आपल्यासोबत फोन लाईनवर। प्रशांत, काय नेमकी घटना घडली होती, काय सांगशील त्याबद्दल? अजिंक्य, हा मुलुंडचा जो गव्हाणपाडा म्युनिसिपल स्कूल मधलं केंद्र आहे, त्या ठिकाणी आमदार तारा सिंग जे आहेत ते मतदान केंद्रामध्ये घुसून त्या ठिकाणी असलेले जे मतदार आहेत त्यांना भाजपला मतदान करण्याचं आव्हान करत असल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला आहे। आणि त्या ठिकाणी या शिवसैनिकांनी तारा सिंग केंद्राच्या बाहेर आल्यावर त्यांना घेराव घालत जोरदार घोषणाबाजी केलेली आहे आणि त्यांना त्या ठिकाणावरून जे आहे ते काढता-पाय घ्यावा लागला आहे। हा जे केंद्र आहे गव्हाणपाड्याचं, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जो आहे तो भाजपचा आजूबाजूचा जो परिसर आहे तो मतदार मानला जातो आणि काही मागची परिस्थिती पाहता त्या ठिकाणी शिवसेना विरुद्ध भाजप हा मोठा संघर्ष त्या ठिकाणी या संपूर्ण मुलुंड परिसरामध्ये दिसून येतो। अशा वेळेस शिवसेना जे आहे ते आक्रमकरित्या त्या ठिकाणी या संपूर्ण घडामोडींवर लक्ष ठेवून असतानाच हा प्रकार जो आहे तारा सिंग त्या ठिकाणी गेल्यावर अशा प्रकारे त्यांना माहिती मिळाली की आमदार तारा सिंग या केंद्रात आहेत आणि तिथल्या मतदारांना भाजपला मतदान करण्याचं आव्हान करत आहेत। यावेळेस शिवसैनिक त्या ठिकाणी पोहोचले आणि त्यांना घेराव घातला होता आणि त्यांना त्या ठिकाणून अखेर काढता पाय घ्यावा लागलेला आहे। अजिंक्य, बिलकुल प्रशांत, थँक्यू सविस्तर माहिती दिल्याबद्दल।